नीट पेपर लीक मामले में शामिल सभी आरोपी भाजपाई हैं और बीजेपी के ही छत्र छाया में बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ किया जा रहा है। संजय राउत ने सीएम देवेंद्र फडणवीस को नीट पेपर लीक मामले में एक तरह से जिम्मेदार बताया है। क्या कुछ उन्होंने आरोप लगाया, सुनिए। नरेंद्र मोदी, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहेत, सर्व खासदार तुमचे आहेत। देवेंद्र फडणवीस, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचे, लक्षात घ्या। फक्त भाजपच्या 10-20 खासदारांपुरते तुम्ही नाही आहात। तुम्ही या राज्याचं नेतृत्व करताय, या राज्याचा विकास व्हायला पाहिजे। जो भाग विरोधी पक्षाने जिंकलेला आहे तिथे विकास करायचा नाही, हे कोणतं धोरण आहे तुमचं? हे माझं देवेंद्र फडणवीस यांना माझं सगळं आव्हान आहे की तुम्हाला हे मनाला पटतंय का? बसा आणि चर्चा करा विरोधी पक्षाची या विषयावर। काय चाललंय महाराष्ट्रात? तुमच्याच राज्यामध्ये नीटचं काय झालंय? नीट मारली ना युवकांची, भाजपनेच। हे सगळे लोक भाजपचे। आज प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे, नीटचा जो प्रमुख आहे हा कोण आहे? हा संघाचा कार्यकर्ता आहे। प्रदीप जोशीला समन्स काढलेला आहे आज। प्रदीप जोशी हा महाराष्ट्रातलाच माणूस आहे, तो प्रमुख आहे नीटचा, त्याला आज समन्स काढलाय। हा RSSचा रिसर स्वयंसेवक आहे हा माणूस। त्याच्यामुळे नीटच्या पेपर लीक प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सूत्रधार म्हणून नाव घ्यावं लागेल। हे सगळे लोक जे अटक केले आहेत हे सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत, प्राध्यापक, क्लासवाले, अमुकवाले, या सगळ्यांना भाजपचं संरक्षण नाही। तरी सांगावं नाही, मी पुरावे देतो। नीटचा जो हेड आहे, मगाशी म्हटलं प्रदीप जोशी, त्याला आज स्टँडिंग कमिटी एज्युकेशनने आज समन्स दिलं। हा भाजपचा संघाचा, त्याशिवाय नेमणूक होऊच शकत नाही। विद्यापीठाचे कुलगुरू, नीट, UPSC, इतर सगळ्या शैक्षणिक संस्था, लोकसेवा आयोग, सर्वत्र संघाचे आणि भाजपचे लोक बसवून आपापल्या लोकांना पेपर फुटीच्या माध्यमातून चांगले गुण देण्याचा आणि वर नेण्याचा हा जो प्रकार आहे, हा भारताचं शैक्षणिक धोरण आणि गुणवत्ता उद्ध्वस्त करण्याचं हे कारस्थान आहे। हा अणुबॉम्ब आहे भारतावर पडलेला।